आणि म्हणून आपल्या मुलीची लाज ठेवण्याकरता पृथ्वीच्या अवतारामध्ये मा जगदंबेनं थोडं का होईना कंपन झाली आणि पृथ्वी कंपन झाल्यामुळं पाय घसरला आणि रावण पडला तर छातीवर धनुष्य घेऊनच पडला. तो धनुष्य उचलण्याचं काम ज्यानं केलं तो रम्यती राम हा राम आहे. रामानं तो धनुष्य उचलावा, त्याच्यावर प्रत्यंचा चढवावी आणि प्रत्यंचा चढवल्यानंतर प्रभू श्री रामचंद्रानं एका चटक्यामध्ये त्याचे 2 तुकडे केले, धनुष्य भंग केला. गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री रामचंद्र भगवान की जय. आता जसा धनुष्य भंग झाला, त्या भंग झालेल्या धनुष्याचा आवाज संपूर्ण ब्रह्मांडात त्या ठिकाणी पसरलेला आहे. ब्रह्मांडात धनुष्यबाणाचा प्रभाव त्या ठिकाणी पसरलेला आहे. जसा धनुष्यबाण भंग झाला, ज्यांचा तो धनुष्य होता ते परशुराम भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. परशुराम भगवान की जय. परशुराम भगवान प्रगट झाले. परशुराम म्हणतात, कोण हा भंग केला? कोण आहे तो? लक्ष्मणजी क्रोधित झाले. क्रोध आलेले लक्ष्मणजी त्या ठिकाणी पोहोचतात. हे प्रकरण फार मोठं आहे, मला एवढं सांगता येणार नाही, सविस्तरपणाने सांगता येणार नाही. लक्ष्मणजी त्या ठिकाणी जात आहेत. कोण आहात तुम्ही? मी परशुराम आहे, क्षत्रिय आहे. 27 वेळा निक्षत्रिय क्षत्रिय त्या ठिकाणी पृथ्वी करणारा मी परशुराम आहे. मग काय झालं तर? माझा धनुष्य भंग कोण केला ते सांगा. म्हणे माझ्या भावानं. क्रोधायमान झालेले जणू काय खड्ग उचलावून मारायला धावणार. लक्ष्मणजी धावत गेले. लक्ष्मणजीला आवरलं रामानं, किती झालं तरी मोठे आहे. लक्ष्मण म्हणतो, मग मोठ्या माणसालाही कळायला पाहिजे, मोठेपणाचं भान मोठ्या माणसांनी ठेवायला पाहिजे. लक्ष्मणाला मागं सारलं. श्री रामचंद्र प्रभू नतमस्तक होतात. ज्यावेळेस नतमस्तक होतात त्यावेळेस त्याचा सदाचार पाहून, आचरण पाहून क्रोध मंदावला आणि परशुरामजी त्या ठिकाणी त्यांना उचलायला जातात. ज्यावेळेस चेहरा पाहिला, ज्यावेळेस मुखकमंडल पाहिलं, सूर्य तेज, रवी तेज, चंद्र तेज ज्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे, जणू काही हाच माझा भगवंत आहे. आता माझा अवतार संपुष्टात येईल. इथून पुढे परशुराम नाही, फक्त राम असेल. म्हणून परशुरामजी रामाला शरण जातात आणि परशुरामजी तिथून स्वस्थळी आपल्या निघून जातात. पुढे वरमाला घेऊन मा भगवती आई महालक्ष्मी मा सीता त्या ठिकाणी येते. प्रभू श्री रामचंद्रांच्या गळ्यामध्ये वरमाला टाकण्याकरता पुढे येते. हा सगळा प्रसंग आपण लग्नाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. ज्याप्रमाणे माता सीता त्या ठिकाणी आलेली आहे, सीतेनं वरमाला टाकण्याकरता प्रभूंकडे आली. आता वरमाला टाकण्याकरता आलेली सीतामाई प्रभू श्री रामचंद्र नम्र होत नाही. तर त्यावेळेस लक्ष्मणाकडे सीतेनं पाहिलं आणि लक्ष्मणजीनं युक्ती केली. लक्ष्मणजी पाया पडले श्रीरामाच्या पाया पडणाऱ्या लक्ष्मणाला उचलण्याकरता श्रीराम खाली वाकले. तेवढ्यामध्ये सीतेनं वरमाला टाकली. श्रीराम आणि त्या ठिकाणी सीतेचा विवाह या ठिकाणी स्वयंवर पद्धतीनं झाला. पण याच्यामध्ये समाधान नव्हतं. विश्वामित्र म्हणतात, अजून तुझ्या मुली 3 शिल्लक आहे आणि माझ्याकडे मुलं 3 आहे. म्हणून विश्वामित्राच्या सांगण्यावरून, संतांच्या सांगण्यावरून जनकानं आपल्याही 3 मुली रामासोबतच त्याच्या 3 भावंडांना देण्याचं ठरवलं. म्हणून जनकानं सुंदर एक पत्र तयार केलं आणि ते जनकपुरीहून भारतामध्ये अयोध्येला पाठवलं. राजा दशरथाला ते पत्र पाठवलं. पत्राचा मजकूर, आपल्या भारतवर्षामध्ये आपण महान राजे आहात, इंद्राचं मित्रत्व तुम्हाला मिळालेलं एक श्रेष्ठ राजे तुम्ही आहात, दयावान आहात. पहिली स्तुती केली. स्तुती करून राजा दशरथांना पत्राला लिहिलेल्या मजकुरामध्ये आपल्या ज्येष्ठ पुत्रांनी अर्थात रामानी काल धनुष्यभंग करून माझी मुलगी सीता तिचं वरण केलेलं आहे. आणि म्हणून सीताच नाही तर माझ्या अन्य 3 मुली आहेत, त्या 3ही मुलींचे विवाह आपल्या 3 मुलांसमोर
व्हावे असे चारही मुली आपल्या घरामध्ये द्यायचा असं मी ठरवलेलं आहे. विश्वामित्राच्या आज्ञेवरून आपल्याला हे पत्र पडले, याचा स्वीकार करावा आणि आपलं येणं व्हावं. राजा दशरथाला मोठा आनंद वाटला. माझा राम नुसतं भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा या दाशरथी रामानं आपल्या कर्तृत्वाचा झेंडा त्या ठिकाणी रोवलेला आहे. आपल्या सदाचार संपन्नाचं त्या ठिकाणी वर्णन त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि म्हणून डोळ्यातून अश्रू टपटपले, आनंदाश्रू टपटपले. वशिष्ठाजवळ राजा दशरथ पत्र घेऊन गेले, आश्रमामध्ये गेले. गुरुदेव गुरुदेव, माझ्या रामाला मी पाठवत नव्हतो, आपल्या आज्ञेवरून मी रामाला पाठवलं. बघा माझ्या रामाचा प्रताप. माझ्या रामानं धनुष्यभंग केला आणि जनकपुरीच्या राजाची कन्या, एकुलती एक कन्या जी सीता आहे, ते माझ्या घरामध्ये पुत्रवधू म्हणून येणार आहे. एवढंच नाही गुरुदेव, तर लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचे विवाह सुद्धा माझ्या रामाच्या कृपेनं होणार आहे. काय आनंद आहे. वशिष्ठाच्या सांगण्यावरून वशिष्ठानं सांगितलं म्हणे आपण एका राजाच्या भेटीला जाणार आहोत. तसं खाली आज जायचं नाही. मग तो एका अंगानं आपला मित्र सुद्धा आहे. मग भरपूर धनधान्य लाभ, सगळ्या राण्यांना सगळ्यांना सोबवेत घे, सगळ्या अयोध्येला त्या ठिकाणी सोबवेत घे. सगळ्यांना धनधान्य लाभलं आणि राजा दशरथ निघाले. तुलसीदासजी वर्णन करतात, जाता 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 अनेक शकुन त्या ठिकाणी झालेले आहे. शकुन अपशकुनाची परंपरा या ठिकाणी सांगितलेली आहे. शकुन त्या ठिकाणी झालेले आहेत. किती शकुन झालेले आहेत? 27 ते 28 शकुनाचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. कुठे कुठे 12 वर्णन, कुठे कुठे 12 शकुनाचं वर्णन आले आहे, कुठे 16 शकुनाचं वर्णन आले आहे. शकुन झाले एवढं मात्र खरं आहे. ते किती काय. जाता 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 एक महिला, कड्यावर मुलगा आहे आणि डोक्यावर घागर भरलेली आहे. उजव्या हातानं पाणी घेऊन येत असलेली महिला दिसली, शकुन आहे. जाताना अनेक पक्ष्यांचा थवा, मंद मंद अशा प्रकारचा वारा वाहत आहे आणि पक्ष्यांचा थवा आडवा गेलेला आहे, शकुन आहे. जाताना एक गाय शेपटाचा गोंडावर करून आपल्या पिलाला, वासराला दूध पाजत आहे, शुभ शकुन आहे. जाताना मुंगूस आडवं गेलं, शकुन आहे. अनेक शकुन सांगितले. या उलट अपशकुन सांगितलेलं आहे. तुकोबारायांना शकुन झाला, डावा डोळा लवे उजवी स्फुरत असे बाहू, मनहुता वेळ भाव सांडोनिया देऊ. ज्ञानोबारायांना शकुन झाला, पहिलं तोगे काहू कोकत आहे, शकुन गे माये सांगतात असे शकुन झालेले आहे. भगवंत मिळण्याची चिन्ह असते. एक शकुन सांगितलेला आहे. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, भूमेना गोकुळात पावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. डावा डोळा उडतो म्हणजे काय आहे? डावा डोळा लवे उजवी स्फुरत असे बाहू. काय सांगितलेलं आहे? दाहिन काग सुखेत सुहावा, नकुल दरस सब काहू पावा, सानुकूल त्रिविध बिहारी, सगट सलाल भाव बनारी. लोहा फिर फिरी दरुस देखावा, सुरभी मन सुख शिशुही आवा. मृगमाला फिरे दाहिनी आई, मंगल गण जनु दीनी दिखाई, क्षेम करी कह क्षेम बीसे, रामा बाप सुतरु पर देखी. दधि अरुणीना कर पुस्तक रोए प्रवीणा. उजव्या शेतामध्ये, कावळा शेतामध्ये शोभून दिसत आहे. सर्वांनाही मुंगसही दिसले. शीतल मंद मंद सुगंधी वारे वाहू लागले. सुवासिनी स्त्रिया डोक्यावर भरलेले घडे त्या ठिकाणी कडेवर मूल घेऊन निघालेले आहेत.
कोल्हे वारंवार तोंड दाखवित आहे, समोर गायी उभ्या आहे, वासरांना दूध पाजत आहे, हरणांचे कळप डावीकडून ओढून उजवीकडे जात आहे. अशा रीतीने मांगल्याचे समूह दिसून आले. क्षेम करी कह क्षेम पिसे ही श्यामा बाम सुतर पर देखी. पांढऱ्या शिराची घाड विशेष क्षेम दर्शवित आहे. कोकिळा डाव्या बाजूने सुंदर वृक्षावर काव काव त्या ठिकाणी कोकिळ मंजूळ मंजूळ गाणं गात आहे. समोरून दही मासे आणि 2 विद्वान ब्राह्मण हाती ग्रंथ घेऊन निघालेले आहेत. ऐका, सर्व मंगलमय कल्याणमय मनोवांछित फळ देणारे शकून जणू करत या ठिकाणी खरोखर मंगल होईल अशा प्रकारचे होऊ लागले. असं करता 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 12:02 राजा दशरथ अयोध्येमध्ये पोहोचले. अयोध्येमध्ये पोहोचल्यानंतर आता राजा दशरथाचं स्वागत करण्याकरता नवीनयुक्त व्याही राजा जनक आलेले आहेत. दोघांचंही मनोमिलन झालं, आलिंगन दिलं, एकामेकाला हारार्पण झालं, गोड गुलाल दुपट्टा सगळं झालं. येता सांग वसिष्ठांचं आगमन, सर्वांचं आगमन, विश्वामित्रांचं वसिष्ठाचं पहिलं मिलन झालं. गळ्यात गळे, लग्नासारखं लग्न. आठवा आपल्या लग्न इतकंच होते, मग काही काहीचे लग्न बेजार होते, हे नका आठवू, चांगले लग्न आठवा. झालं, सगळी बसलेली आहे. 4ही मुलांच्या 4ही राण्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. सीता, मांडवी, श्रुतकीर्ती, उर्मिला, सगळ्या 4ही मुलांना राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती, बरोबर मधामध्ये उपर्ण, अंतरपाठ म्हणतो आपण त्याला शास्त्रीय भाषेत, तो धरलेला आहे. लग्नाची सर्वांनी तयारी केलेली आहे. एवढा लग्नाचा प्रसंग असू नये, राजा दशरथ गदगद आहे, आनंदाश्रूंनी गदगद आहे, अत्यंत हृदय कोमल त्या ठिकाणी फुललेला आहे. राजा दशरथाला बहु आनंद आहे. आणि आता राजा दशरथजी आपल्या मुलांच्या विवाहाची वाट बघतात. ब्राह्मणांनी सांगितलं म्हणे अक्षदा मिळाल्या का? अरे हो, सर्वांना अक्षदा मिळाला, लग्नाची तयारी. शुभ मंगल सावधान स्वाती श्री गणनायक गणमुख मोरे विघ्नेश्वरं ओदरं ग्रामोराजन संविदं गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सरस्वती गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र कन्हैया शर्मण्वती वेदिका शिवरा
सगुणा वरा नृपवरा कवनास्म्या दे एक विचार राम नवरा त्याची पूवळे वडी शुभ मंगले सावधान लाभो संतति संपदा बहुतुमा लाभो तही सद्गुण साधो स्थिर कर्मयोग आपुल्या बांधवा भूषण सारे राष्ट्र दूर न्यायची कथिती कीर्ती करा उज्ज्वल गायस्ता समा तुम्हा वधूवर देवो सदा मंगल शुभमंगल सावधान आली घटी समीप मधुपर